क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। ब्रह्मपुरीत अवैध सावकारांविरोधात मोठी कारवाई। शोषण प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल। व्याजाच्या छळामुळे कर्जदाराची किडनी विक्रीची धक्कादायक कबुली। 5 जण ताब्यात। ब्रह्मपुरी येथे अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून एका 36 वर्षीय व्यक्तीने पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। दिनांक 16 डिसेंबर रोजी नागभीड तालुक्यातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने 2 फेब्रुवारी 2021 रोजी ब्रह्मपुरी येथील एका सावकाराकडून 1 लाख रुपये व्याजाने कर्ज घेतले होते। त्यापैकी 15,000 रुपये परतफेड केल्यानंतर उर्वरित रक्कम वेळेत न भरल्याने सावकाराने 20% व्याज व दररोज 5,000 रुपये पेनाल्टी लावण्याची धमकी दिली। पैसे न दिल्यास घरातील मौल्यवान वस्तू घेऊन जाण्याची धमकी दिल्यामुळे फिर्यादीने वेगवेगळ्या सावकारांकडून कर्ज घेत आतापर्यंत तब्बल 48,53,000 रुपये भरल्याचे तक्रारीत नमूद आहे। एवढ्यावरच न थांबता कर्जफेडीसाठी फिर्यादीने कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकल्याचा धक्कादायक खुलासाही तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे अपराध क्रमांक 654/2025 अन्वये भारतीय दंडविधान कलम 387, 342, 394, 506, 120 ब 326 तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन 2014 चे कलम 39 व 44 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणीही अवैध सावकाराकडून जादा व्याज आकारून आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक छळ करत असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष 112 किंवा 7887 890100 या क्रमांकावर माहिती द्यावी। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।